नमस्कार. आज तुकाराम बीज आहे आणि या निमित्ताने मी माझे 2 शब्द आपणापुढे व्यक्त करण्यासाठी इथे उपस्थित आहे. 19 मार्च 2025 रोजी रंगपंचमी या दिवशी मी तुकाराम गाथा लेखन प्रारंभ केला आणि 5 जुलै 2025 या एवढ्या अल्प काळामध्ये मला ही सेवा अतिशय सुंदररित्या करता आली आणि ज्या दिवशी माझी सेवा पूर्ण झाली तो दिवस होता आषाढी एकादशी पंढरपूर यात्रेची पूर्वसंध्या. ही एक मोठी सेवा, एक मोठं व्रत माझ्या हातून घडलं याबद्दल मला खूप आनंद वाटतो. मी माझे परमभाग्य समजते. आयुष्यभर इथून पुढे माझ्या हातून अशीच सेवा घडावी आणि त्यासाठी मला ताकद, बुद्धी, आयुरारोग्य लाभो ही परमेश्वर चरणी मला आपण बळ द्यावे ही माझी प्रार्थना. वारकरी प्रस्थान सेवा समितीविषयी मी इथे कृतज्ञता व्यक्त करू इच्छिते की सर्व वारकरी वर्गाने मनपूर्वक या गाथा आमच्यापर्यंत पोचवून आम्हाला लेखन कार्यामध्ये सहभागी करून घेतलं याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. अशीच वारंवार सेवा घडण्यासाठी आपणास विविध योजना करता याव्यात, त्यासाठी आमच्यासारख्यांना त्याचा एक घटक होऊन सहभाग घेता यावा आणि आपल्या योजना आमच्यापर्यंत पोचून त्या पूर्ण करण्यात आम्हाला एक खारीचा वाटा त्याच्यामध्ये मिळावा अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि सर्व वारकरी संप्रदाय आणि सर्व वारकरी समिती सदस्यांना मी खूप खूप धन्यवाद देते. तुकाराम महाराज की जय म्हणते आणि गाथा पारण्याच्या प्रारंभी जो श्लोक म्हणायचा आहे तो मी इथे म्हणते. नमो सद्गुरू तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरू सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरू भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरू भास्करा पूर्ण कीर्ती. मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सांगरी तारी येली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मप्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदांसी. महाराज हा जन्मला मृत्यूलोकी, दुजी उपमा नाढळे इहलोकी. भवसिंधुसी बांधिला सेतू, जेणे अनाथा दीना कारणे तुकयाने. तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी. स्वयहरी व्यापको सर्व जीवा, तुका तोची तोहा परब्रह्म ठेवा. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिये दिव्य लोकांसी नेली. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आणि याचबरोबर मी आपणा सर्वांना इथे एक सांगू इच्छिते की गाथालेखन तर माझ्याकडून पूर्ण झालेलं आहे, पण आजपासून तुकाराम बीजेच्या निमित्ताने आजच्या तुकाराम बीजेपासून मला पुढील जेवढ्या कालखंडामध्ये संपूर्ण तुकाराम गाथा वाचन आणि त्याचा अर्थ निरूपण हे दोन्ही मी आजपासून पुनश्च करण्यासाठी प्रारंभ करते. तेव्हा आपण मला माझ्या या कार्यामध्ये बळ देवो ही मी अपेक्षा व्यक्त करते. माझ्या इच्छा मनोकामना पूर्ण होत, आपलं पाठबळ आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी राहोत ही मी अपेक्षा व्यक्त करते आणि माझे आजचे गाथा अभंग मी वाचण्यास सुरुवात करते. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. आणि कन लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित्त झणी जडो देसी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशवंत. नये जरी तुझ मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे. नाही तया वीण भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासेशी प्रीती भावबळे. तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिसेंदिस. सावध झालो सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. जेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गरजत असे. पळून या गेली झोप, होते पाप आडते. तुका म्हणे तया ठाय, बोल छाया कृपेची. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती,
जी सात्विक तयाच हरिख वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा, आपुल्याच वैभवे, शृंगारावे निर्मळे, तुका म्हणे जेवी सेवे, प्रेम द्यावे प्रीतीचे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. 5 श्लोक माझे म्हणून वाचून झालेले आहेत. आता त्याचं निरूपण मी वाचन करते. हे हरी, तुझी साजेरी मूर्ती विटेवर उभी आहे. त्या मूर्तीचे चरण सम आहेत. तुझी दृष्टी सम आहे. अशा तुझ्या ठिकाणी माझी मनोवृत्ती स्थिर राहो. हे देवा, मला आणखी कोणतीही नाईक पदार्थ नको. त्याविषयी माझ्या मनात तृष्णाच राहू नये, तळमळ राहू नये. हे देवा, ब्रह्मदेव इत्यादींची मोठी पदे म्हणजे दुःखाचीच वतनदारी आहे. माझे दुश्चित्त होऊ नये आणि माझ्या मनात त्या पदांची इच्छा चुकूनसुद्धा उत्पन्न होऊ देऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला त्या धर्मकर्माचे वर्म कळले आहे. ते तर सगळे नाशवंतच आहेत. भक्ताला व मनाला उद्देशून तुकाराम महाराज म्हणतात, तुला जरी मधुर बोलता येत नसेल तरी हरकत नाही. देवाने तुला गोड आवाज दिलेला नसला तरी हरकत नाही. त्यासाठी विठ्ठल भुकेलेला नाही. तेच विठ्ठलाला हवे असे नाही. अरे, तुला रामकृष्ण नाव जसे येईल तसे बोल. देवापाशी तू भक्ती माग, देवाची आवड माग, विश्वास माग, प्रीती माग, भावनेचे बळ माग. हे मना, मी एक विचार तुला सांगतो, तो ऐक. भक्तीचा निर्धार दिवसेंदिवस दृढ धरावा. तुकाराम महाराज स्वतःबद्दल म्हणतात, सावध झालो सावध झालो, हरीच्या जागरणासाठी आलो. इथे हे काय? वैष्णवांचे जथेच्या जथे मोठमोठ्याने नाम घेत आहे, जय जयकार दुमदुमत आहे. माझी झोप पळून गेली. जे पाप आड आले होते त्यामुळे झोप आलेली होती. येथे विठ्ठलाच्या कृपेचा ओलावा आहे आणि छाया आहे. जो आपल्या हितासाठी जागरूक असतो त्याचे आईबाप धन्य होत. जर कुळामध्ये सात्विक वृत्तीची कन्या आणि पुत्र जन्माला आले तर खुद्द देवालाच त्या गोष्टीचा आनंद होतो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या घरात गीता आणि भागवत यांचे श्रवण चालते आणि विठ्ठलाचे अखंड चिंतन चालते, त्या घरातील भक्ताची माझ्या हेतूने सेवा घडो. तसे झाले तर माझ्या भाग्याला सीमा नाही. हा देव आहे ना, तो भक्तांच्या अंतःकरणात त्याच्याबद्दल किती गोडी आहे ती स्वीकारतो व भक्ताने किती भाव त्याच्याशी जोडला आहे ते पाहतो. खरेच देव सोयरा आहे हो. देव सोयरा आहे. देव दिनाचा सोयरा आहे. आपल्याजवळ ज्या मनाने साहित्य असेल, मग ते कसले का असेना, निर्मळ मनाने त्या साहित्यानेच देवाला सजवावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवाला प्रीतीचे प्रेम द्यावे, तेच त्याचे जेवण. तो तुमच्याबरोबर आवडीने जेवण घेईल. धन्यवाद. तुकाराम महाराज की जय. जय श्रीकृष्ण. जय विठ्ठल. जय पांडुरंग हरी. वासुदेव हरी. श्रीकृष्ण हरी.